एकीकडे जगविख्यात उद्योगपती एलन मस्क याची आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI ग्रोक GROK ग्रोक भारतामध्ये विविध प्रश्नाच्या माध्यमातून धुमाकूळ गाजवत आहे. त्यातच एलन मस्क यांची जगविख्यात कंपनी म्हणजे एक्स, जिचं जुनं नाव ट्विटर होतं, त्यांनी कर्नाटकच्या उच्च न्यायालयामध्ये भारत सरकार विरुद्ध केस दाखल केलेली आहे, म्हणजे याचिका दाखल केलेली आहे. एलन मस्क यांचं ट्विटर म्हणजे आजचं एक्स या प्लॅटफॉर्मने कंप्लेंट केलेली आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट म्हणजे IT ऍक्ट 2002च्या कलम 79 सब क्लॉज B सब क्लॉज 3 याचा भारत सरकार गैरवापर करत आहे. अनेक कंटेंट जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या विरोधात आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला वाटतं की ते भारत शासनाच्या विरोधात आहे, असे कंटेंट ब्लॉक करण्यात येत आहे. त्यामुळे यक्सने आणि एलन मस्कने कंप्लेंट केलेली आहे की यानुसार वापरकर्त्याचा आणि युजर लोकांचा या प्लॅटफॉर्मवरून सोशल मीडियावरून विश्वास उठत चाललेला आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेत कलम 19(1)(a) या अंतर्गत फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क आहे. मग मीडिया कोणत्याही प्रकारची असो, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा सोशल मीडिया, सगळ्या मीडियांचं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन सुद्धा मूलभूत हक्क 19(1)(a) मध्ये आहे. आता या प्रकरणात इंडियन गव्हर्नमेंट वर्सेस एलन मस्क ही जी खडाजंगी आहे याच्या समोर काय होतं यावर आपण नक्कीच माहिती घेऊया. परंतु सध्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे याच्यावर विद्यार्थ्यांना आपलं मत कळवा. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.